मैदानावरती प्रेक्षकांना आणि त्याच्या समर्थकांना देखील सामन्याला सुरुवात. गोलंदाज देवेश पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल समोरच्या दिसला, अगदी फटका चांगला आहे, खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रातून आता बॉल सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅटमधून सुरुवात, चौकाराने दिली आहे 4. आणि ज्या प्रकारे खेळायला सुरुवात राहिली आहे, पहिल्या बॉलवरती बॅटर ओमकारच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये 31 धावेची इनिंग आणि आता हा क्वालिफाय सामना आहे आणि क्वालिफाय मॅच मध्ये आज चेई संघाचा पठ्या जो मात्र भरपूर वेगळ्या लय मध्ये दिसतोय. हाई बॉल पाठवलेला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. मैदानामध्ये गोलंदाजाला इथून आता टेन्शन द्यायला सुरुवात केली. आपण पाहाल बॅट्समन ओमकारने खेळपट्टीवरती आपण बघाल फलंदाजी करतो ओमकार आणि स्कोरबोर्डला जर बाळगले तर भरपूर चांगल्या पद्धतीच्या धाबा बनलेल्या आहेत. 10 धाबा स्कोरबोर्डला आहेत. सामन्यामध्ये आपण गोलंदाजी करत असताना देवेशला बाधा आहे. जर्मन माडस बी संघाच्या क्वालिफाय सामना इथे निष्कसपणाला लावावा लागणार आहे. बॅटची टॉप एज थर्ड मॅन मध्ये गली क्षेत्रामधून आता बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते म्हणतात ना फेमस आहे अगदी सध्या तरी शेंगदाण्याची चिकी आणि बॅटिंग करत असताना मैदानावरती ओमकारच्या समोर आता गोलंदाजी पडली जाते फिकी. 4. मैदानावरती इथून हल्लेच बोलले जात आहेत. फलंदाज ओमकारच्या बॅटमधनं एक षटकार, 2 चौकार, स्कोरबोर्डला 14 धाबा बनलेल्या आहेत. आज वन साइड खरतर खेळ जो मात्र मैदानामध्ये ओमकार नावाच्या या खेळाडूचा आपण पाहिलेला चेई संघाचा द वन मॅन शो, द वन मॅन आर्मी. समोर आपण पाहता अजून एक काउंटिंग अटॅक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, चौकार. बॅट्समन ओमकारच्या बॅटमधून आलेल्या सध्या अगदी खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना अगदी ओमकारने इथून 4ही बॉलवरती आक्रमणच केलेलं आहे. गोलंदाज मैदानावरती देवेश गोलंदाजी करतोय. स्कोरबोर्डला 18 धाबा बनलेल्या आहेत. सध्या मॅच मध्ये आपण बघाल माडस संघाच्या गोलंदाज देवेशला भरपूर साऱ्या जखमा दिलेल्या आहेत. 4 बॉलवरती बॅटर ओमकारने पुढे ठेवलं. आणखीन एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली टॉप एज घेतली आहे. फाईन एरियामध्ये चेंडू जाण्याचा प्रयत्न करत होता. विकेट किपर बॉलवरती पोहोच आहेत. डॉट बॉल गोलंदाज मैदानावरती देवेशकडनं येईल. माडस संघाला जर इथून कमबॅक करायचं असेल तर मग या मॅचमध्ये सध्या तरी ओमकारची विकेट घेणं गरजेचे आहे. स्कोरबोर्डला 18 धाबा आहेत. सामन्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. क्वालिफाय मॅच जो जिंकणार तो आजच्या रात्रीचा नक्कीच सुपर 5 मध्ये जाणारा संघ असेल. शेवटून 2 चेंडू आले डॉट मैदानावरती गोलंदाज देवेश कडून. सुरुवातीच्या 4 बॉलवरती आपण गणागाती फटके पाहिले, 1 षटकार 3 चौकार आणि अशा पद्धतीनं पहिलं षटक संपन्न होत असताना स्कोरबोर्डला चेई संघाच्या पाला मिळत आहेत विदाऊट एनी लॉस. स्कोरबोर्डला 18 धाबा. चला स्पीडअप डेवा गोलंदाजी करत असताना मैदानावरती माडस संघ दाफलकेवरती आपण पाहता 18 रन्स आहेत. एका षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मागणी ठरली आहे. इथे खेळ करत असताना अगदी आपण पाहता या डाबामध्ये बरोबर माडस संघाची स्ट्राइक रोटेट होते. मैदानामध्ये स्ट्रायकर इनला बॅटर करंट फलंदाजी करतोय. खेळपट्टीमध्ये ऑन बॉलिंग मार्क वरती बाबू तिथे दाखल झाले. तो ऑन बॉलिंग मार्क वरती हो बाबूचा पहिलाच बॉल मिसामिंग करण आता कदाचित माघारी परतू शकतात. सॉफ्ट डिसमिसल बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिल फलंदाज करणला परतावा लागेल. विकेट
दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. विकेट पहिला मिळतोय गोलंदाजी करत असताना जर्मन माडस बी संघाला. स्कोर बोर्डला आपण 18 जाबा बाद आहे. समोर महत्वाचा बॅटर करणला बाद केलेला आहे. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये तिथे दाखल झालेत. उत्तम मैदानावरती पाठवले जातात सध्या. सुमारे वेळेच्या बाबतीत जरी लक्ष टाकलं तर अगदी आपण पाहू शकतायत 2 वाजून गेलेत. शेवटचा सामना सुरू आहे. लेफ्टी बॅटर मैदानावरती उत्तम तिथे फलंदाजीसाठी इंटर राहिलेत. बाबूला इथून कमबॅक करावा लागेल जर अगदी धावफलकावरती थांबवायचं असेल सही टीमला तर. वेग भरपूर आहे, गती चांगली आहे, टप्पा चांगला आहे, नियंत्रण स्वतःवरती खूप चांगलं देत आहेत गोलंदाज बाबू. सध्या या षटकामध्ये हार मानून जमणार नाहीये कारण इथे महत्वाचा सामना आहे आणि संपूर्ण रात्रभर मेहनत कशासाठी गेली तर या सामन्यासाठी गेली आहे. प्रत्येक टीमचं हेच स्वप्न असं की एखादी तरी ट्रॉफी आपल्या नावावरती यावी आणि ऑलमोस्ट आपण पाहू शकतात असंख्य या सीझनमध्ये करता दोन्ही टीमची चर्चा राहिली आहे. परंतु या स्पर्धेची ट्रॉफी करतर पहिल्या रात्रीमधून सुपर 5 मध्ये कोण जाईल उचलेल तिथे एका ट्रॉफीचा मान कोण घेईल यासाठी हा सामना सुरू आहे. एक धाव मिळते बॅट्समन उत्तमच्या बॅटमधनं. स्कोर बोर्डला 19 जाबा. टीमचा ट्रम्प कार्ड मैदानावरती स्ट्रायकर एंडला येतोय. ओंकार तिथे मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघतोय ज्या ओंकारने आज मैदानावरती भल्या मोठ्या खरतर गोलंदाजांना भरपूर शांत गेलं. तो ओंकार मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज घेतली आहे. बॅट्समॅन गतीचा होता आणि गतीतून बॉल चालल्या पाहिजे सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार आला मैदानावरती बॅट्समन ओंकारच्या बॅटमधनं. स्कोर बोर्डला इथे 23 बनत आहेत. सामन्याचं पहिलं सत्र खेळपट्टीवरती सुरू आहे. गोलंदाज बाबूच्या विरोधात आता एक चौकार जो मात्र इथे बॅटर ओंकारच्या बॅटमधनं आलेला आहे. पुढे ठेवलंय. आई फटका चांगला आहे. बॅट्समॅन हा खूप गतीचा टाकतोय आणि इथे आपण पाहिला हान ठोका दे दनादन. बॉल जाईल पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून एक चौकार मैदानामध्ये खेळला बॅट्समन ओंकारने. स्कोर बोर्डला 27. रोखणं कठीण आहे या खेळाडूला पण सध्या बॉल आपण बघाल चांगला आहे गोलंदाज बाबूच्या माध्यमातून. परभणी होती बॅटर ओंकारसाठी परंतु ताकदीने खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल थोडासा लेट आला. बॅट अगोदर गेली आणि त्याचमुळे आपण पाहता इथे डॉट बॉल येतोय गोलंदाज बाबूच्या माध्यमातून. षटक मैदानामध्ये सांघिक दुसरं संपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण सध्या जर पाहायला गेलं तर एक महत्वाचा विकेट आणि 9 धाबा खर्च केला गोलंदाज बाबूने आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्ड 27 धाबा. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी करत असताना मैदानावरती सध्या तरी अगदी जर्मन माडस बी संघ अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. समोर मैदानामध्ये खूप चांगल्या धावफलकावरती बॅटिंग केली आहे. 27 बनलेले आहेत म्हणजे विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीनं अगदी धावगती मिळवली आहे या स्कोर बोर्डला. चई संघाच्या बॅटर्सने अंतिम षटकाला सुरुवात. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती उत्तम फलंदाजी करतायत. उत्तम स्ट्रायकर एंडला मिसामिक फटका बसतोय. स्वैलेक्ष फिल्डर डाऊन दी बॉल. झेलची संधी. झेल सुटलाय. समोर आपण पाहता एकच जावेवरती समाधान ठेवलं बॅटिंग कडे. चई संघाच्या बॅट्समन ओंकारने देखील स्पष्टपणे नकार जाहीर केला. एकच जाव भेटी. स्कोर बोर्ड आपण पाहता 28 वरती या सामन्यामध्ये चई संघाचा बोसोय. इथून आता गोलंदाजी करत असताना माडस संघाचा गोलंदाज
साहिलला मात्र अगदी वाचणं भरपूर गरजेचं आहे या स्पेलमध्ये. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली तर धावा थांबवू शकतायत आणि ते आक्रमण केली तर मग मोठ्यात मोठं धावफलक उभारलं जाईल. खेळपट्टीवरती मात्र आपण पाहताय सध्याच्या घडीला इथे याही चेंडूवरती एक सिंगलची मात्र मिळाली जाईल. वेळेच्या बाबतीत देखील आपण पाहू शकता चांगल्याच पद्धतीने सामना सुरू आहे. 2 वाजून 17 मिनिटं झाली आहेत. डाबामध्ये आपण पाहत चला अगदी दोन्ही संघ स्पीडअप ठेवा. क्वालिफायचा मॅच अंतिम सामना मैदानावरती आपण पाहतोय. शफल झाले त्या क्रॉस बॅटनं आड्याताने घेतलंय फलंदाज मैदानावरती उत्तमने आणि बॉल पाठवला आता उत्तम दर्जामध्ये फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. साहिल गोलंदाजी करतायत इथे. साहिलच्या विरोधात मात्र काउंटिंग अटॅक भरपूर बनवण्याचा प्रयत्न बॅटर मैदानावरती उत्तम दर्शवतोय. स्कोरबोर्डला 35 धावा. जॉनमान माडस बी संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करतो. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण बघतायत या डाबामध्ये सई संघाने पुढे ठेवलं होतं. स्टेट करण्याचा प्रयत्न तिथे प्ले अँड मिस. धावाची संधी स्ट्राईक हवी होती. बॅट्समन ओमकारला ती स्ट्राईक मिळाली जाईल ओमकारला आणि जरूर इथे धाबाच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस उत्तम बाद डिझाईन. विकेट सॅक्रिफाईस केल्या मैदानामध्ये फलंदाजी करत असताना चेस संघाने सामन्यामध्ये स्कोरबोर्डला मात्र इथे आपण 36 धावा झालेल्या पाहत आहे. जडमध्ये गेले स्टॅकर एंडला ओमकार फलंदाजी करतायत. बांधून ठेवल्या गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये गोलंदाज साहिलने बॅटिंग करणाऱ्या अगदी सही टीमच्या फलंदाजांना वाटलं होतं अंतिम षटकामध्ये जास्ती अधिकच्या धावा मिळतील, पण या षटकामध्ये आपण पाहताय चांगला खेळ जो मात्र गोलंदाजीच्या क्षेत्रातून साहिल दर्शवतोय. एक चौकार जरूर आला या षटकामध्ये, परंतु जी गोलंदाजी राहिली आहे ती फलंदाजांना अगदी बरोबर आपल्या इशाऱ्यांवरती नाचवतोय गोलंदाज साहिल. पुढे ठेवलं खेचून मारतात दूरवरचा बॉल. ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न मिसामिंग. अगदी उंची जास्ती अंतर कमी आणि फलंदाज परतले तंबू शास्त्र्याला. विकेट ओमकार बाद. जिथे बॅटिंग केली सही संघाने स्कोरबोर्डला बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच 33 जाबा दाफलकावरती आपण बनलेल्या बाद आहे आणि जरूर 34 जाबेचा पाटला जो मात्र तिथे केला जाईल सेकंड इनिंग मध्ये माडस संघाच्या माध्यमातून. चला लगेचच फिल्डिंग सज्ज करा विनंती असेल सही संघाला. माडस संघ इथून आता चेसिंग करत असताना पाहायला मिळणारे 18 बॉल्स 33 जाबा म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो 11.00 ची धावगती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या धाबा चेस होतील की डिफेन्स हे आपण डाबाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत.
टार्गेट सेट झालेले आहे. महत्त्वाची लढत आजच्या पहिल्या रजनीतील निर्णायक 3 षटकं सांगून जातील पहिली रजनी कुठला संघ गाजवेल. श्री गणेश छे की जनमान म्हाडसबी. जबरदस्त कामगिरी या मॅचमध्ये ओमकारांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. मात्र आता गोलंदाजीसाठी देखील पहिल्या षटकात ओमकार यांना गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. मॅच इज ऑन. सलामीवीर दाखल झालेले आहेत. करण आणि त्याची सोबत देतो अक्षय. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. बक्षीस पात्र फेरीची लढत जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये दाखल होईल. एका आकर्षक चमचमत्या ट्रॉफीचा हकदार तो संघ होईल आणि त्यासाठी लढत या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं ऑनलाईन व्ह्यूअरच्या वतीनं आणि आमच्या संयोजक समितीच्या वतीनं या सामन्यासाठी देऊयात ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. 34 धावेचं टार्गेट. सामना सुरू होतोय. या दोन्ही टीमला देऊयात लक्ष शुभेच्छा. फर्स्ट बॉल. पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर अगदी वाईड लाईनला टार्गेट करत असताना पहिल्याच बॉलवर स्वप्नवत सुरुवात गोलंदाज ओमकार कडून. आज विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये ओमकारनं उपस्थित क्रीडा रसिकांना आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलेलं आहे. पहिला बॉल आलाय डॉट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. सरप्राईज बाउन्स. पूर्णपणे फलंदाजाला अचंबित करून टाकलेलं आहे. इतका चांगला वेग आणि त्याचबरोबर जबरदस्त उचली बॉलची पाहायला मिळाली. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल आता टाकलेला आहे. कॉन्फिडन्स मिळेल गोलंदाज ओमकारला. जसजशी डॉट बॉल पर्सेंटेज वाढेल तसतशी या मॅच मध्ये मात्र रंजकताही वाढेल. शॉर्ट ऑफ लेन स्टेप आउट झाले होते. पावलांचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न मात्र तोही फसलेला आहे. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आता टाकलेला आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल. धावफलक सध्या खुलही झालं नाही. धावासाठी सध्या स्ट्रगल सुरू आहे तो गोलंदाज अक्षयचा. आणखीन एक चांगला बॉल राऊंड विकेटनं विथ द अँगल निघालाय. तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. सलगचा चौथा डॉट बॉल आता टाकलाय तो गोलंदाज ओमकारनं. ओमकारच्या विरोधात धावा बनवणं सध्या फलंदाज अक्षयच्या अंगलट येतं की काय हा प्रश्न सध्याच्या घडीला उपस्थित झालेला. पूर्णपणे हावी होत असताना फर्स्ट पॉवर प्ले मध्ये बॉलर ओमकार. टॉपेज बॉल विथ झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. अखेर 5व्या चेंडूवरती गारद केलंय ते ओमकारनं अक्षयला. पहिला धक्का. अक्षय बाद होताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव षटक देखील आता येईल का हे देखील पाहायचंय. अक्षय यांचं स्ट्रगल 5 चेंडूत पाहायला मिळालं. विकेट सॅक्रिफाईस करण्यास त्यांना भाग पाडलं गोलंदाज ओमकारनं. नवीन बॅटर रुद्र आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. बॅटर्सलाही सूचना आहे आपण आपापल्या एंडला लवकरात लवकर पोहोचा. पाहायचं याच खेळाडूच्या नावावरती व्यक्तिगत पहिलं अर्धशतक आपण पाहिलंय आणि आता याच खेळाडूच्या नावावरती दत्तगृह चषकातील पहिलं निर्धाव षटक फर्स्ट मेडन ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल का. बॉलर तयार होतोय ओमकार. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. धाव हवी आहे. नो स्ट्रायकर एंडला. तर फलंदाज पोचलेत मात्र स्ट्रायकर एंडला. फलंदाज बाद की नाबाद त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. पाहूयात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. धाव घेण्याचा प्रयत्न तो करणच्या अंगलट आला की काय. अंपायर सॉफ्ट सिग्नल तर आपल्यापर्यंत आलेला आहे. मात्र फायनल डिसिजन OUT
इट्स आउट, फलंदाज बाद. आणि स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकलंय बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात मेडन ओव्हर गोलंदाज ओमकार कडून, ज्याची जबरदस्त कामगिरी. फलंदाज बाद. पहिल्या षटकात एकही धाव खर्च झाले नाही. टोटली मेडन ओव्हर. दोन्ही सलामीवीर मात्र बाद झालेत. रुद्र यांची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साहिल याही खेळाडूने इम्प्रेशन टाकलेलं आहे. मात्र नुकताच ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली, ओमकार, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, फर्स्ट मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. 12 चेंडू आणि 12 चेंडू जाता विजयासाठी 34 धाब्याची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढलाय. 17.00 धाब्याची आवश्यकता. नीरज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. लेफ्ट बॅटरकडे स्ट्राईक, त्याच कारणासह ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन सेट करण्यात आलेलं आहे. चला, पहिलं षटक बरोबर एक्झॅक्ट 5 मिनिटाचा वेळ घेतला. वेळेचा अपव्यय नको. चला, फिल्डिंग सेट करा लगेचच. टीम श्रीगणेशची थोडी घाई करा. ओमकार यांचा आजच्या निर्णायक पहिल्या रजनीत मात्र जबरदस्त परफॉर्मन्स विथ द बॉल, विथ द बॅट. आज आपल्या परफॉर्मन्सनं मात्र त्यांनी प्रभावित करून टाकलेलं आहे. यंग टॅलेंट आहे श्रीगणेश क्रिकेट संघाचं. पहिला बॉल नीरजचा, मिसटाइम स्ट्रोक, बॉल अवेत. मिडॉनचा फिल्डर पोचलाय बॉलच्या खाली. चांगलं जजमेंट. अभि यांनी पकडलाय झेल आणि पहिल्याच बॉलवर रुद्रा ठरतायत फेल. तिसरा धक्का शून्यावरती टीम जनमान मानस बीला. 1 मोर विकेट डाऊन. निराशाजनक बाब, ही खरे तर खेदजनक बाब. बॅटिंग करत असताना जनमान मानस बी क्रिकेट संघाकरता 11 चेंडू 34 धाब्याची आवश्यकता. चौकार षटकार गरजेचे आहेत. आणखीन एक चांगला बॉल. मार्ग शोधतोय शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेनं. स्वतः गोलंदाज पोचतायत. एक धाव मात्र रोखता आले नाही. अखेर धावसंख्येची कोंडी ती दुसऱ्या डावाच्या 8व्या चेंडूवरती फोडलेली आहे. सिंगल धावेसहित सध्या खातं खुलं होतंय. सांघिक धावफलकाचा लेट पण थेट सध्या होतोय श्री गणेशा. 10 चेंडू आणि 10 चेंडू अजूनही 33 धावेची आवश्यकता. राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला बॉल, चांगला बाउन्स. जो नॅशनल अँगल बनतो, नैसर्गिक कोन जो बनतो राऊंड विकेटनं, त्या कोनचा चांगला वापर सध्या करत असताना आपण बघत आहोत नीरजला. पहिलं षटक ओमकारचं निर्धाव आणि या षटकातही नीरजनं प्रभावशाली कामगिरी केली आहे. क्वाडबँडच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. माघारी परत आहेत साहिल. चौथा धक्का. होत आहेत. आशेचा आणखीन एक किरण मात्र मावळत आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात अवघी एकच धाव धावफलकावर. स्टील 2 टू गो. बॉलर तयार होत आहेत नीरज. व्हाईट बॉल, शॉट तडम्याला मिसफिल्ड. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत आणि लॉंग स्टॉप रिजनला चाललाय बॉल. व्हाईट +4. गोलंदाजाला लावलाय अतिरिक्त जोर आणि मिळतायत एकंदरीत या 5 व्हाईटचा फायफर
हा लकी पंच आलाय तो बॅटिंग करणाऱ्या जन्मान माडस बी क्रिकेट संघाकरता. बॅकअप करता आला नाही. शॉट थर्डमॅनला एक खराब कामगिरी. वाईट +4 अतिरिक्त 5 धावा. स्कोर सध्या 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला खोलात टाकलाय बॉल. संधीच दिली नाही फलंदाजाला हात खुले करण्याची. डॉट बॉलची झाले सांगता. वाईट +4 नंतर चांगलं प्रत्युत्तर सध्या देत असताना नीरज रोहनच्या विरोधात टाकला हा डॉट बॉल. धावफलक सध्या स्थिर आहे. 6 ऑन बोर्ड. स्टेप आउट झाले. ड्राईव्ह केल्या समोर. वाईडिश मिडॉनला बॅकअप आलेलं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न चालवला होता मात्र गमनला रोहनला वेळीच माघारी धाडलेलं आहे. डॉट बॉल ओव्हरची होईल सांगता. षटकं संपली. दोन षटकात बनल्या गेल्या माफक 6 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. तर विजयाचं समीकरण 6 चेंडू आता 28 धावेची गरज. 6 चेंडू 28 धावा. चला थोडी घाई अपेक्षित आहे टीम श्री गणेशची. 6 चेंडू 28. 6 बॉल अँड 28 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. प्रकाश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सामन्याचं निर्णायक षटक. 6 चेंडू 28 धावा हे समीकरण. प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 28 धावाही बनवल्या जाऊ शकतात. त्यासाठी मात्र फलंदाजांना क्रिकेटचा सिपर कॉन्फिडन्स आत्मविश्वासानं फलंदाजी शेवटच्या षटकात करावी लागेल. 6 बॉल 28. सहा चेंडू 28 धावा. बॉलर तयार होत्यात प्रकाश. पहिला बॉल हवे ते झेलची संधी बॅकवर्ड पॉइंटला आणि तिचा स्वीकार. पहिल्याच बॉलवर प्रकाश यांना मिळते सुयश. आणखीन एक फलंदाज बाद. 6 ला 5वा धक्का. पाच बॉल बाकी आहेत. 5 बॉलमध्ये 28 धावेची आवश्यकता. 5 पैकी 5 बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील. 4 षटकार 1 चौकारी जमू शकेल मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर दाखल होत आहेत. विघ्नेश. स्लोवर 1 कमी गतीने टाकलाय. बॉल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. पहिलं षटक टोटली मेडन ओव्हर. त्यानंतर दुसऱ्या षटकात एक वाईट +4 जरूर आला मात्र 2 विकेट कॅरी केल्या नीरजनं. आणि या षटकात देखील प्रकाश यांची झकास कामगिरी सध्या होत असताना आणखीन एक चांगला बॉल. फसवा बॉल. फुटवर्कचा वापर होत नाही. लॅक ऑफ फुटवर्क. जन्मन माडसबीजनं यापूर्वीच्या मॅचेसमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती मात्र नेमका शेवटच्या सामन्यात हवी तशी कामगिरी ना बॅटिंग डिपार्टमेंट कडून झाली ना बॉलिंग डिपार्टमेंट कडून झाली. बॅटची कडा घेत बॉल मागे चालला. शॉट थर्डमॅनला बॅकअप आले. डायरेक्ट हिट चा प्रयत्न सुरू होता मात्र मिळेल ते एक सिंगल. सिंगल सहित धावा दाफलकरती बनलेल्या आहेत. त्या 7 विकेट 5 पडलेल्या आहेत. औपचारिकता फक्त आता शिल्लक 2 चेंडू. आवश्यकता 27 धावेची. दोन चेंडू 27 धावा हे समीकरण. बॉल हवेत. झेलची संधी. 2 फिल्डर पुढे आलेत. अखेर मिड ऑफचा फिल्डर उपस्थित झाला होता पण कॅच ड्रॉप. जजमेंट चांगलं होतं मात्र झेल संपादित करता आला नाही. आणखीन एक सिंगल. आता औपचारिकता फक्त शिल्लक या मॅच मध्ये 1 चेंडू 26 धाव्याची गरज. आणि पहिली रजनी दत्तकृपा चषकाची पहिली नाईट गाजवली आहे ती टीम श्री गणेश चैन. अभिनंदन श्री गणेश चै. टफ अँड हार्ड लक जन्मन माडसबी. चला हँडशेक करा दोन्ही टीम.
आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. जबरदस्त विजय बक्षीसपात्र फेरीच्या सामन्यात 25 धावेनं मोठा विजय नोंदवत दत्तकृपा चषकाचं सुपर 5चं तिकीट काबीज केले. श्रीगणेश चेई क्रिकेट संघानं अभिनंदन. वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार, ज्यानं 12 चेंडू 27 धावा बनवल्या, स्पर्धेतील पहिलं निधाव षटक टाकलं आणि निधाव षटक टाकत असताना कॅरी केली 1 विकेट. तो ओमकार ठरलाय सलगच्या 3ऱ्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी, मॅन ऑफ द मॅच हकदार. अभिदादा मुरबाडे ओमसाई लाईट इव्हेंटचे सर्व यांच्या शुभस्ते आपण देतोय हा सामनावीर पुरस्कार ओमकारला. ओमकारची जबरदस्त कामगिरी ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये झालेली आहे, ज्याचा जबरदस्त परफॉर्मन्स आजच्या पहिल्या रजनीत आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओम साई लाईट इव्हेंट अँड मॅनेजमेंटचे सर्व अभिदादा मुरबाड यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ओमकारला सामनावीर पुरस्कार. आजची रजनी गाजवली ओमकारनं, आजची रजनी